आपल्याला युट्यूबचं खऱ्या अर्थाने नितेश पाटील त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आपण पाहतोय उर्वी डीजे रोहित पाटील यांचं देखील आपण खूप खूप धन्यवाद मानतोय. आणि चुकून कोणाचं नाव राहिलं असेल ते देखील आपण नक्कीच या ठिकाणी माफी मागतोय. आणि इथून करतोय सुरुवात फायनलचा थरार. फायनलची मॅच जिथे दोन संघ आपण पाहतोय. मागच्या वर्षी देखील आपण पाहतोय की या दोन संघांचं जर विचार केला तर त्यामधील एक संघ म्हणजेच यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघाचा जर विचार केला तर मागच्या वर्षी रनरअप राहिला होता. इथून जर पाहिलं तर फलंदाजीसाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर ध्रुव मेहर आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला विघ्नेश. इथून आपण पाहतोय सुरुवात करेल रेहान गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल रेहान कडून. खूप चांगला गोलंदाज म्हणून रेहानला आतापर्यंत आपण पाहिलंय चांगली गोलंदाजी करताना. पहिला चेंडू आहे. इथून जर पाहिलं तर इरादे पक्के आहेत. मुरबे संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिला चेंडू खेळलाय आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. या सिंगलच्या मदतीने खातं खोललंय असं मी म्हणेन. अंतिम दिवस अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने इथून आपण पाहतोय ज्या पद्धतीने मॅच आपल्याला पाहायला मिळालं या मैदानावर. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे मैदान जे आहे ते ओव्हरमचं मैदान, पण ते त्याला अंडरमध्ये खूप मेहनत केली, चांगली पिचिंग बनवली आणि त्यासाठी जर पाहिलं तर खूप खूप धन्यवाद म्हणून कमिटीचं. इथून जर पाहिलं तर निलेश मिश्रा आपल्याला पाहायला मिळते हिट करण्याचा प्रयत्न केला होता. इथून जर हिट झाला असता तर नक्कीच थोडंसं डेंजर एंडकडे आपल्याला पाहायला मिळाला धावताना ध्रुव मेहर आणि इथून सिंगल रन्स देखील कंप्लीट केले. धावसंख्या जर पाहिलं तर एक धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती म्हणजे 2 धावा. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्या आहेत. उलटा चेंडू आहे. याही वेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय रेहान चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतोय. इथून जर पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय आणि 3 चेंडू झालेत. चांगली गोलंदाजी इथून आपण पाहतोय. यावेळेस चुकीचा फटका मी म्हणेन रेहानने मजबूर केलं. जिथे आपण पाहतोय डॉट चेंडू घेतला आणि डॉट चेंडू नंतर मोठा फटका मारायचा आहे, तर मात्र ध्रुव यावेळेस डोक्यामध्ये होता. फटका खेळताना जर पाहिलं तर बॅट ज्या पद्धतीने ओपन केली, चुकीचा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो अंडर बॉक्स क्रिकेट मधला. इथून जर पाहिलं तर गडी बाद होईल. पहिला गडी बाद होते आणि धावसंख्या 2 वर स्थिरावलेली लागली. मागच्या 2 मॅच मध्ये जर पाहिलं तर ध्रुवची बॅट ज्या पद्धतीने चालली होती, पहिल्या मॅच मध्ये 24 धावा आल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 20 धावा आल्या होत्या, परंतु या वेळेस जर पाहिलं तर ध्रुवची बॅट चालली नाहीये. त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव आली. इथून आपण पाहतोय हार्दिक मेहर त्याचाच भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स काढलाय. तो आज जर पाहिलं तर तेजसची थोडी कमतरता आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय तेजस एक चांगला खेळाडू, चांगला बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्याची कमतरता खरोखरच आज मुरबे संघाला आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली ओपनिंग, चांगली स्टार्ट करून देणारा खेळाडू आज टीम मध्ये नाही आहे. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला पाठवलंय गली रिजन मधून डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स तिथे मात्र येईल. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धाबा स्कोर काढाव्या लागल्यात 1 गडीच्या मोबदल्यात. धन्यवाद डीजे. आता मात्र गोलंदाजी मार्क करायला तो म्हणजे विशाल. 1 षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 4 धावा. आता मात्र उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया मुरबे संघ किती धावा जमा करतोय, किती धावांचं आव्हान ठेवतोय पॅराडाईज संघासमोर. पाहूया विशाल यांचा पहिला चेंडू. विघ्नेश यावेळी मात्र हलक्याने खेळून काढतोय हा चेंडू. 1 धाव मिळेल. बादल आता मात्र बॉल अडवतायत. 1 धाव परिपूर्ण धावसंख्या 1 ने भर धावसंख्या आता मात्र झाली ती म्हणजे 5 धावा.
पुढील चेंडू या षटकातील दुसरा चेंडू पाहूया विशाल सामना करतो म्हणजे हार्दिक एका साईडला विशाल एका साईडला हार्दिक यावेळी मात्र चांगला चेंडू इंटू द गॅप चेंडू निघून जाईल सर्रास सीमारेषेपार चौकार डी जे धन्यवाद डीजे या 4 धावांची धावसंख्या आता मात्र जाऊन पोचते म्हणजे 9 धावा आता मात्र थोडं क्षेत्ररक्षण मध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे चांगला फटका हार्दिक यांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळतोय या दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा विशाल सामना करेल हार्दिक पाहूया तिसरा चेंडू या षटकातील हलक्या हाताने खेळून काढतो हा चेंडू पाहूया एक धाव परिपूर्ण मिळेल समोर असलेलं आहे ते लाईट गाडीची लाईट बंद करायची आहे ऑरेंज टी शर्ट लाईट लाईट ऑफ करायची आहे बाईकची ओके धन्यवाद धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र झाली ती 10 धावा अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी पाहूया डावकराचा फलंदाज विघ्नेश फलंदाजी मार्कवर सामना करेल विशाल यांचा यावेळी मात्र पंचांना दंडित करतायत वाईट चेंडू अतिरिक्त धाव पाहायला मिळते धावसंख्येत पुन्हा एकदा एकनेभर धावसंख्या झाली 11 धावा हळूवार हाताने खेळलेला हा चेंडू एक धाव मिळेल धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 धावा या षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी पाहूया पुन्हा एकदा हार्दिक फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय सामना करेल विशाल यांचा यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय सूर्यक्षेत्र रक्षण मात्र एक धाव काही वाचू शकले नाहीयेत धावसंख्येत एकने भर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 13 धावा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक पाहूया विघ्नेश काय करतायत चांगला फटका यावेळी मात्र गडीपाठ षटकार डी जे
नक्कीच खूप चांगली खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 24 धावा षटक जर पाहिलं तर 4 कंप्लीट झाल्यात म्हणजे इथून जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील कारण की जेव्हा जर पाहिलं तर नक्कीच ध्रुव होता तेव्हा मात्र धावा 40च्या घरामध्ये जात होत्या आता मात्र ध्रुव बाद झाल्यानंतर थोडीशी परिस्थिती जर पाहिली तर टीमची कमी धावा आतापर्यंत झाल्या परंतु हे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील एका बाजूला दर्शक तर दुसऱ्या बाजूला निर्भय आपल्याला पाहायला मिळतोय या दोन फलंदाजांकडून आपण पाहतो ही कामगिरी कशी होईल तोसीर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी इथून जर पाहिलं तर थोडासा वेग देण्याचं काम केलंय तोसीरने जेव्हा आपण पाहतो पॅराडाईज टीम मध्ये एंट्री घेतली एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याला ओळख देण्यासाठी मात्र आपण पाहतोय संधी दिली गेली कारण की इथून जर पाहिलं तर तोसीर गोलंदाजी मार्कवर आलाय याआधी जर पाहिलं तर जब्बीरची गोलंदाजी परंतु नवीन नवीन खेळाडू घडवत असतात पॅराडाईज टीम आणि तेच काम इथे मात्र करताना इथून पाहतोय टॅपचा फटका आहे परंतु रन्स कंप्लीट होणार नाहीये निर्भय मात्र इथे मात्र डगआउट मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय गडी बाद थँक्यू व्हेरी मच अनिकेत आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय इथून जर पाहिलं तर आत्ताचे जे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच एकंदरीत 4 चेंडू शिल्लक आहे या 4 चेंडूवर 1-2 मोठे पटके येणं खूप गरजेचं आहे तोसीर आपण पाहतोय दर्शकसाठी यावेळेस पटका पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी जर पाहिलं तर टॅप फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु नाही सिंगलच रन्स मिळतंय अनिकेतने मागच्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती परंतु आता त्याला फलंदाजी करायची आहे इथून 3 चेंडू शिल्लक आहे 3 चेंडूवर किती धावा येतील ते देखील पाहणं गरजेचं आहे पुन्हा एकदा फटका तर आलाय परंतु अयान आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अयाननी देखील इम्प्रेस केलाय या मॅच या टुर्नामेंट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातंय 27 धावा झाल्या आहेत अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा सिंगल रन्स गेलाय धावा थोड्याशा कमी झाल्यात असं मी म्हणेन कारण की 28 धावा आणि पॅराडाईज सारखा एक मोठा संघ आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तो संघ जर पाहिला तर नेहमीच चेसिंगसाठी खूप चांगला जाणला जातोय इथून फटका जर पाहिला तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सिंगलच रन्स इथून आपण पाहतोय 4 षटक कंप्लीट होतील 4 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती 5 षटक कंप्लीट 29 धावा झाल्यात आणि 30 धावांचं लक्ष असेल 30 धावांसाठी आपण पाहतोय इथून नक्कीच खऱ्या अर्थाने मी सर्वांचं धन्यवाद मानेन जी कमिटी आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये खास करून जर पाहिले तर विनय गरत ज्यांनी आम्हाला खरोखरच आज पाहायला मिळाली विनय गरत त्यानंतर कुणाल गरत नंदन गरत दिग्वेश गरत अक्षय गरत हितेश गरत निरंजन तलेले त्यानंतर नीरज तलेले त्यानंतर आपण पाहतोय तनय गरत दिशांक गरत यतीन पाटील रिंकेश गरत यश पाटील कौशिक गरत रितेश गरत अनिकेत गरत आणि अर्षद गरत प्रतीक पाटील या सर्व एक नक्कीच फ्रेंड्स जे आहेत या फ्रेंड्सच्या अगदी ग्रुपने ही टुर्नामेंट आयोजन केली खूप चांगली टुर्नामेंट अगदी 3 दिवसासाठी जे 3 रात्री आपल्याला पाहायला मिळाल्या अनुभवायला मिळाल्या ज्यामधून खूप प्रेम मिळालं खूप चांगल्या पद्धतीने ही टुर्नामेंट खूप मेहनत घेतली जाते पहा टुर्नामेंट संपल्यानंतर जर पाहिलं तर कुणीही जर पाहिलं तर घरचा रस्ता पकडत असतो परंतु दिवस आणि रात्री संपल्यानंतर आपण पाहतो हेच जे ग्रुप आहे ते पूर्णपणे जर पाहिलं तर पीच बनवणे बाउंड्री आखणे त्यानंतर व्यवस्थित साफसफाई करणं हे काम जर पाहिलं तर पूर्ण आयोजकांचं आपल्याला पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे जर पाहिलं तर नवली ग्रामस्थांनी देखील या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप सारं प्रेम दिलं त्यांचं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय आणि जे आपले मान्यवर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कारण की मान्यवरांचा जर विचार केला तर मान्यवरांना वेळ कधीही नसतो आपण पाहतोय की काही कोणी मोठ्या मोठ्या पदावर असतात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर क्रिकेटसाठी जास्त वेळ नसतो परंतु जे वेळ काढले गेले आज जर पाहिलं तर पूर्ण आपण पाहतोय नगराध्यक्ष साहेब या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पहिल्याच दिवसामध्ये ओपनिंगसाठी म्हणजेच उद्घाटनासाठी त्याच्यानंतर उपनगराध्यक्ष साहेब देखील आपण पाहिले ते देखील उपस्थित होते आणि आमचे बरेचसे नगरसेवक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये भेट देताना
खूप प्रेम दर्शवलं. अशी ही स्पर्धा अगदी जर पाहिली तर 3 रात्रींची खूप चर्चेत आली आणि ही स्पर्धा जर पाहिली तर पुन्हा एकदा जर पाहायची असेल तर पुन्हा एकदा 365 दिवस म्हणजे 1 वर्षाचा अवधी तुम्हाला पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार आहे. आज खऱ्या अर्थाने जे जे मान्यवर ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचं पुन्हाच एकदा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. आपण प्रत्येक जी फ्रंट लाईट आहे त्यांचा जो पोल आहे त्या पोलवर प्रत्येकाचं आपण बॅनर्स पाहू शकता. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जी जी मदत केली त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. चला सेकंड इनिंग आपण पाहतोय जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष्य आहे. एका बाजूला पॅराडाईज टीमचा बाहुबली म्हणजेच नक्कीच जबीर खान आपण पाहतोय जे के मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अहमद म्हणजेच गुड्डू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोनित आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच टाकला जाईल रोनित कडून. जबीर साठी पहिला चेंडू असेल. इथे महत्वाचा खेळाडू आहे म्हणजे जबीर. पहिल्या चेंडूवर फटका क्रॅकिंग होता, चेंडूला अगदी सुरेख रीतीने पण तू पहा हे आहे टशन. खूप चांगल्या पद्धतीने टशन मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर जब्बीरचा विकेट खूप महत्वाचा आहे. इथून जर मुरबे संघाने जब्बीरचा विकेट घेतला तर मात्र त्यांची बॉडी जी आहे बॉडी लँग्वेज आपण पाहतोय ती प्लस मध्ये पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय अहमद आलाय, सुरुवात केली. अहमद चेंडूला जर पाहिलं तर सिंगल साठी मात्र आपण पाहतोय अहमदला आणलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक सिंगल रन्स मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढील धावसंख्या होती ती म्हणजेच 2 धावा. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा घेतल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने. इथे मात्र जर पाहिलं तर रोनितच्या हातामध्ये जर चेंडू आला असता तर नक्कीच थ्रो झाला असती आणि काहीतरी चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स काढली जाते. इथून नक्कीच आपण पाहतोय थोडीशी चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये की सिंगल रन्स काढताना देखील आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये जबीर म्हणतोय. पुन्हा एक पुढचा चेंडू. यावेळेस थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. रिव्हर्स पटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता गुड्डू याचा, पण चेंडू जर पाहिला तर पूर्णपणे बॅटवर आला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फटका मारता आला नाही आहे. डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय 4. यावेळेस आपण पाहतोय सिंगल साठी गेलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय. सिंगल येत आहेत आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 4 धावा. 30 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय जिंकण्यासाठी जो टार्गेट दिला आहे तो 30 धावांचा आहे. आतापर्यंत 4 धावा जमवल्या आहेत. पुन्हा एकदा याही वेळेस आपण पाहतोय सिंगल साठी गेलाय. सिंगल इथून जर पाहिलं तर आणखीन एक नक्कीच रन्स येईल. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर ती होते ती म्हणजेच 5 धावा. नक्कीच दोन्ही संघ जर पाहिले तर इथून खूप चांगले प्रयत्न करताना मुंबई संघाचा जर विचार केला तर मागच्या वर्षीचं तो वर्ष देखील त्यांना आठवतंय ज्यावेळेस हेच मैदान होतं आणि याच मैदानामध्ये फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा तोच काळ तीच वेळ मात्र आपल्याला आठवावा लागेल ज्या पद्धतीने आपण मॅच खेळले होते. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर अनिश याला आणलं गेलंय. चला आपण पाहतोय मॅच स्टार्ट होईल आणि षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळेल. दुसरे षटक अनिशला आणले गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक दुसरा जब्बीर आहे. आपण पाहतोय यावेळेस पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर निघाला आणि चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपाने. इथे मात्र इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. एकंदरीत जर पाहिलं तर 6 धावा. 24 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. बॉल टू रन्स असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा फटका कडक आहे, परंतु यावेळेस काही क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत, वा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अगदी जर पाहिलं तर अंग झोकून दिलं आणि ह्या चेंडूला पकडण्याची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली होती, खूप चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अनिकेतला गोलंदाजीसाठी पाहतोय त्यातूनही कमाल आणि क्षेत्ररक्षण देखील कमाल. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये काय हवं असतं ते क्षेत्ररक्षण खूप चांगलं असेल तर गोलंदाजी करताना गोलंदाजाला देखील थोडंसं नक्कीच त्याचा हौसला वाढला जातोय. इथं मात्र आपण तेच पाहायला मिळालं. अनिश मात्र इथून थोडीशी चुकी केली. वाईटचा चेंडू हाताळलाय. वाईटच्या चेंडूवर धावसंख्या 1 ने वाढेल. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला पकडलंय. तिथे मात्र विघ्नेश होता. खूप चांगला चेंडू नक्कीच ट्रॅव्हल करताना आपल्याला कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेला होता, परंतु तिथे थांबवलंय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या रोखले. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 धावा. यावेळेस चेंडू जर पाहिला तर नक्कीच थोडासा पायाकडून काढण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल आणि स्कोर कार्ड 1 ने पुढे जाईल. 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण वेऊर गावामध्ये एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल, ज्याची तारीख आहे 9, 10 आणि 11. 3 दिवसामध्ये ही देखील स्पर्धा आपल्याला वेऊर गावामध्ये होळी माता मैदानामध्ये जर पाहिलं तर ही स्पर्धा संपन्न होईल. नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षी देखील त्या स्पर्धेचं जर पाहिलं तर खूप चर्चा झाली होती आणि ती स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिला तर 3 आणि धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत, त्या म्हणजे 9 धावा झाल्या आहेत. अहमद पुन्हा एकदा आपण पाहतोय. याही वेळेस आपण पाहतोय अहमदचं कामगिरी इथून जर पाहिली तर सिंगल साठी त्याला आणलं गेलंय आणि ती कामगिरी योग्य पद्धतीने करताना आपल्याला म्हणते. जेव्हा कधी आपण पॅराडाईज टीमला पाहिलं तर हाणामारी जास्त स्कोर असेल तेव्हा मात्र अयानला नक्कीच आपल्याला फर्स्ट ओपनिंगमध्ये आणताना पाहायला मिळाला, परंतु इथून चेंजेस हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते चेंजेस केलंय पॅराडाईज टीमने. पुन्हा एकदा हलक्यात आणि नक्कीच खेळलाय. सिंगल रन्स खूप महत्वाचं आहे हे जाणलंय आतापर्यंत. जब्बीर यांनी मोठा फटका मारण्याचा आतापर्यंत चान्स घेतलेला नाहीये. इथून उभं राहणं खूप गरजेचं आहे मैदानावर आणि तेच कामगिरी करतोय. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्डवरती. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल रन्स काढतायत. धावसंख्या होईल ती म्हणजेच 12 धावा. आता मात्र 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 2 षटकामध्ये जर पाहिले तर 6च्या सरासरीने पॅराडाईज टीम खेळते. ही मॅच खूप चांगली नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रत्येक चेंडूवर जर पाहिलं तर मोठा फटका अजूनपर्यंत पॅराडाईज टीमच्या फलंदाजांकडून आलेला नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्लस पॉईंट असा आहे पॅराडाईज टीमचा की पॅराडाईज टीमचा विकेट गेलेला नाही आहे. त्यामुळे दोन्ही संघ जर पाहिले तर तुल्यबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, चांगल्या पद्धतीने बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर रोहितला आणलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. इथून मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल रोहित. चर्चा झाली थोडीशी दर्शक आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय इथून पहिला चेंडू जर पाहिलं तर वळवलाय चेंडूला डिक्लेअर झोनकडे. ते सिंगलच रन्स मिळेल. आणखीन 1 रन्स नक्कीच लिहिली जाईल. 13 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. इथून पुन्हा एकदा सिंगल साठी जाईल. मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. जरी आपण पाहतोय ऑनसाइड रिजनमध्ये 3 क्षेत्ररक्षक आहे, गॅप मोठा आहे, परंतु इथून खेळवण्याची पद्धत आपण पाहतोय रोहितची. पायावर चेंडू ब्रश झालाय. इथून आपण पाहतोय पायावर चेंडू पडल्यानंतर देखील सिंगल रन्स लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट केली जाते.
एक धाव नक्कीच मिळेल. आणि धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 15 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय. 15 चेंडू आणि यातून 15 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस पायावर चेंडू आदळलाय, परंतु रन्स इथे कंप्लीट करणं गरजेचं आहे, तेच मात्र दर्शवत आहेत. वा, रोनितची चांगली गोलंदाजी. आतापर्यंत जर पाहिलं तर खराब चेंडू हाताळलेला नाहीये. 4ही चेंडूमध्ये जर पाहिलं तर 4 धावा आल्या आहेत, परंतु त्यामध्ये 2 धावा ज्या आहेत ते लेग बायच्या रूपमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. तून चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 14 आणि 14 मध्ये 14ची आवश्यकता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केला, यावेळेस रनआउटची शक्यता. आणि यस, गुड्डू या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने रन घेण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न फसलाय. गडी बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अयान आपल्याला पाहायला मिळेल. 1 डाऊन मध्ये आलाय. अयानने जर पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये खूप चांगली बॅटिंग केलंय मी म्हणेन. जेव्हा जब्बीरचा विकेट गेला होता तेव्हा मात्र अय्यांनी ती पारीला सांभाळलं आणि काय कमालीची फलंदाजी केली होती त्यांनी. चौकार आणि चौकार. यावेळेस आपण पाहतोय जर रोनितच्या हातामध्ये व्यवस्थित चेंडू बसला असता तर मात्र आपण पाहतोय इथे विकेट घेण्याची दाट शक्यता होती. इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था करायची प्लीज. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 13 धावा आपल्याला पाहायला मिळतील. इथून टीम हँडल करताना आपल्याला पाहायला मिळते. टीम कडून चर्चा होते. संघर्ष मुरबे संघ आपण पाहतोय यश फाउंडेशन. आणि इथून जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर निर्भय या गोलंदाजाला आणलाय. 12 चेंडू आणि आता मात्र 13ची आवश्यकता आहे. तशी फील्ड सजवली जाते. अजूनही जर पाहिलं तर जब्बीर खान आपण पाहतोय जे के मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे मॅच जर पाहिली तर पॅराडाईजच्या बाजूने असेल आतापर्यंत जोपर्यंत जब्बीर आहे. इथून विकेटच्या शोधात असेल मुरबे संघ, परंतु बघूया काय घडतंय. यावेळेस अगदी पायावर चेंडू टाकला होता. वाईट +1 2 धावा. इथे मात्र रोनितने केली चुकी. हा चेंडू पकडणं खूप गरजेचं आहे. रोनित मात्र यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडून फंबल पाहायला मिळाला. चेंडूला सोडलं गेलं आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडूने डिक्लेअर झोन गाठलाय. आता मात्र समीकरण बदलेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली मॅच. चला थोडस घाई करा प्लीज, विनंती असेल. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12 आणि आता मात्र आपण पाहतोय 11ची आवश्यकता. यावेळेस सेन्सिबल ज्या पद्धतीने आपण पाहतोय सिंगल रन्स काढायचं आहे. सिंगल रनसाठी आता मात्र मोठा फटका मारण्यासाठी आधी देखील आपण पाहिलं अहमदला म्हणजेच गुड्डूला मोठा फटका मारण्यासाठी गेला होता. समोरच्या दिशेने सिंगल रन्स काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे मात्र रनआउटची संधी नक्कीच घालवू दिली नाही टीम मुरबे संघाने. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल रन्स महत्वाचं आहे. सिंगलचं महत्व किती आहे ते मात्र आपल्याला पाहतोय. इथून जर पाहिलं तर रन्स मिळतील. एकंदरीत धावा जर पाहिलं तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचत आहेत 21 धावा. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू थोडासा खराब टाकला होता. व्हाईट +1 रन्स आले आणि त्याचमुळे जो समीकरण होता तो बदलला गेला. 12 मध्ये 13 हव्या होत्या. आता मात्र आपण पाहतोय 9 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. इथून आपण पाहतोय. चला प्रत्येक चेंडूवर तुम्ही फील्ड सजवू नका प्लीज.
तर आपण पाहतोय निर्भय पुन्हा एकदा आपण पाहतोय अय्यांच्या विरोधात गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे 10 चेंडू शिल्लक आहेत 10 मध्ये 9 बनवायचे आहेत. यावेळेस आपण पाहतोय फटका तर आलाय पण तो आपण पाहतोय प्रथम खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी रन्स मात्र इथून जर पाहिलं तर सिंगलच येईल. आता मात्र 9 मध्ये 8ची आवश्यकता आहे. 9 चेंडू 8 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 मध्ये धावा जर पाहिल्या तर एकंदरीत आपण पाहतोय 5 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय जसजशी मॅच जवळ येते तसं मात्र प्लॅनिंग वाढल्या जात आहे दोन्ही संघाच्या. परंतु आपण पाहतोय 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 मध्ये 8 बनवायचे आहेत. यावेळेस आपण पाहतोय सिंगल साठी गेल्यात. सिंगल रन्स नक्कीच रोखू शकणार नाही आहे. जब्बीरने आतापर्यंत चेंडू फेस केलेत जर पाहिले तर एकंदरीत आपण पाहतोय जब्बीरच्या चेंडूचा जर विचार केला तर 11 चेंडू त्यांनी फेस केल्यात आणि 11 चेंडूमध्ये धावा बनवल्यात तब्बल 9. 11 मध्ये 9 बनवल्यात म्हणजे सिंगल रन्स किती महत्त्वाचे आहेत. जो खेळाडू जर पाहिला तर आक्रमकतेसाठी ओळखला जातोय, ज्याच्या बॅटमधून चौकाराचे जर पाहिले तर नक्कीच पाऊस पडला जातोय, तोच खेळाडू आत्ता मात्र शांत आहे. त्याचं कारण आहे ही मॅच आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे. तिथून आपण पाहतोय पुन्हा एकदा अयान. पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडू आणि चेंडूला पाठवले डिक्लेअर झोनकडे. हा देखील फटका जर पाहिला तर फक्त स्वीप करण्याचा प्रयत्न होता सिंगल रनसाठी आणि तोच सिंगल रन झालाय. इथून जर पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 6 धावा. एक डॉट चेंडू थोडंसं जर पाहिलं तर प्रेशर बनवण्याचं काम करेल इथून पॅराडाईज टीम. परंतु दुसऱ्या बाजूला आपण तर जब्बीर आहे. पुन्हा एकदा सिंगल साठी गेलाय. इथून सिंगल रन्स कंप्लीट केलाय. आता मात्र ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकांनंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 25 या आकड्यावर. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 30 धावांचं लक्ष आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 4 सर विचार केला तर आपण पाहतोय मुरबे संघाचा 4 गडी बाद झाले आहेत आणि आतापर्यंत पॅराडाईज टीमचा जर विचार केला तर फक्त 1 गडी बाद झालाय. म्हणजे इथून जर पाहिलं तर 4 धावा जरी विकेट न टाकता 4 धावा जरी काढल्या तरी सामना जिंकू शकतोय पॅराडाईज टीम. इथून जर पाहिलं तर 2 मॅच अनिकेतने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजीच्या बळावर नक्कीच जिंकून दिलाय. मागची मॅच जर पाहिली तर 9 धावांची आवश्यकता असताना 3च धावा त्यांनी मात्र नक्कीच खर्च केला आणि टीमला जिंकून दिलंय. आता मात्र पुन्हा एकदा तोच अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ह्याच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा आहे यश फाउंडेशन मुरबे संघाला. पण आपण पाहतोय इथून आपण पाहतोय 6 चेंडू आणि 5ची आवश्यकता आहे. पहिला चेंडू इथून पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही आहे ताकद, नजाकत जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. मॅच जर पाहिली तर आता मात्र आपण पाहतोय